योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 वचन 1 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या। आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा। आणि आपण तसे आहोत, ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहानाने लिहिलेल्या त्याच्या या पत्रामध्ये योहान सांगतोय की आपल्याला म्हणजे ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून पापांची क्षमा मिळवलेली आहे आणि ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत आणि जे प्रभूमध्ये चालत आहेत, प्रत्येक संकटात, दुःखात, प्रत्येक विपत्तीत प्रभू येशूचा हात धरून चालत आहेत, अशा आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्याला प्रीतिदान दिलेलं आहे आणि ते प्रीतिदान कोणतं की देवाने आपल्याला त्याची मुलं बनवलेली आहेत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपली लायकी काय आहे आपण प्रत्येकजण जाणतो। जेव्हा आपण अंधारामध्ये होतो, प्रभूला ओळखत नव्हतो, तेव्हा आपली जीवनं कशी होती, आपल्या जीवनात आपण काय अधर्म केलेले आहेत, किती पापं केलेली आहेत, कसा आपला जीवन प्रवास होता, आपल्यापैकी प्रत्येकजण आपण स्वतःला ओळखतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि आपल्याला माहीत आहे की आपल्यापैकी कोणाचीही लायकी नाही आहे की आपण देवाची मुलं बनावीत। आपल्यापैकी कोणाचीही लायकी नाही आहे, पात्रता नाही आहे। परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव प्रेमळ आहे। बायबल म्हणते की देव प्रीती आहे, त्याचा स्वभाव प्रेम आहे आणि हा त्याचा स्वभाव आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो आणि म्हणून त्याने आपल्याला हे दान दिलेलं आहे की जरी आपण पापामुळे आपली जीवनं डागाळलेली होती, जरी आपण पाप करून त्या देवाविरुद्ध जीवन जगत होतो, तरी देवाने आपल्यावर दया केली, देवाने आपल्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाचं दान म्हणून त्याने आपल्याला मुलं बनवली स्वतःची। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि हे दान जे आपल्याला मिळालं ते कसं मिळालं? प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकमेव पुत्र, त्याच्या नावावर आपण विश्वास ठेवला आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला पवित्र आत्मा मिळाला। हा पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला मिळाला तेव्हा त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण देवपित्याची मुले बनलोत। कारण बायबल एके ठिकाणी असं म्हणते की ज्याच्याकडे पवित्र आत्मा नाही आहे तो ख्रिस्ताचा नाही, ज्याला पवित्र आत्मा मिळालेला नाही आहे तो ख्रिस्ताचा नाही, पण ज्याच्याकडे देवाचा आत्मा आहे तो ख्रिस्ताचा आहे। हालेलुया, 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 हालेलुया। आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे दान आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि हे दान त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्याला त्याने हे दिलेलं आहे। असं योहान सुरुवातीच्या वचनामध्ये सांगत आहे की आपण देवाची मुलं बनलेलो आहोत आणि हे दान आपल्याला देवाने प्रीतिदान दिलेलं आहे की आपण त्याची मुलं आहोत। आणि पुढे योहान म्हणतो की आणि आपण तसे आहोत, आपण तसे आहोतच म्हणजे काय? आपण देवाची मुले आहोतच। तो असं का म्हणतोय? एकदम हक्काने आणि अधिकाराने म्हणतोय आणि ठामपणाने म्हणतोय की आपण देवाची मुले आहोतच। तो असं का म्हणतोय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जेव्हा येशूवर पहिल्यांदा विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला येशूचं खरं ज्ञान नव्हतं, पण त्यानंतर आपण प्रभूमध्ये पुढे 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 येत राहिलो। मग आपल्या मार्गात संकट आली नाहीत का? आपल्या मार्गामध्ये समस्या उभ्या राहिल्या नाहीत का? आपण मागे जावेत, पुन्हा आपण विश्वास सोडावा म्हणून सैतानाने आपल्या जीवनात काम केलं नाही का? आणि आजही तो करतोय। परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या क्षणाला मी प्रभूवर विश्वास ठेवला त्यानंतर आम्ही येशूचा हात घट्ट पकडला
आणि असं म्हणण्यापेक्षा येशूने आम्हाला घट्ट पकडलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने आम्हाला घट्ट पकडलं. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जरी आमच्या जीवनात दुःख आली, संकट आले, आजार आलेत आणि काही विपत्ती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवल्या, तरी पण आम्ही येशूमध्ये चालत राहिलो. कोणी आम्हाला अपमानित केलं, कोणी आम्हाला काही बोललं, काही त्रास दिला, तरी आम्ही येशूचा हात सोडला नाही. कारण आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की ज्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे तो कोणी माणूस नाही आहे, तर तो जिवंत देवाचा जिवंत पुत्र आहे. मी ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो माणूस नाही आहे, तो जिवंत देव आहे. आणि हा जिवंत देव माझा निर्माण करता आहे, माझा सृष्टीकर्ता आहे. त्याने मला जीवन दिलेलं आहे आणि आता जो मी श्वास घेतोय तो त्याचाच आहे. मी त्याच्यापासून आहे. हे सत्य आपल्याला अंतःकरणामध्ये कळलेलं आहे. आणि म्हणून जरी आपल्या जीवनात संकट आली, दुःख आले, आजार आले, सैतानाने आपल्याला हलवण्याचा प्रयत्न केला, पण आपण हललो नाही, तर आपण चालत राहिलो. देवाची मुलं हीच आहेत. पण अशी पण काही लोक आहेत जे प्रार्थनेला आले, त्यांचे आजार निघून गेले, त्यांना थोड्या प्रमाणात जो काही येशूचा अनुभव आला, त्यानंतर त्यांनी येशूमध्ये वाढायला सुरुवात करायला पाहिजे होती. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कधीतरी त्यांच्या जीवनात असेही प्रसंग आले की एखादा आजार निघून गेला नाही म्हणा, किंवा एखादं संकट सुटलं नाही म्हणा, किंवा त्यांचा प्रश्न सुटला नाही प्रभूकडे येऊन, आणि मग त्यांनी येशूला सोडून दिलं. ते मार्गातून बाजूला झाले. हे प्रीतिदान जे देवाने दिलेलं आहे, देवाची मुलं होण्याचं जे दान परमेश्वराने माणसाला दिलेलं आहे, ते त्यांनाही मिळालेलं आहे. सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. पण सगळेच देवाची मुलं बनणार नाही आहेत, सगळ्यांनाच हे प्रीतिदान मिळणार नाही आहे. तर जे शेवटपर्यंत प्रभूचा हात धरून राहणार आहेत आणि येशूबरोबर चालत राहणार आहेत, जे प्रत्येक संकटात, प्रत्येक दुःखात, प्रत्येक आजारात, कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये जे येशूला चिकटून राहणार आहेत, तीच देवाची मुलं बनणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून इथे योहान म्हणतो की आम्ही तसे आहोतच. आम्ही का आहोत? कारण आम्ही प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडून येशूमध्ये टिकून आहोत आणि आम्ही पुढे जात आहोत. आम्ही मागे हलणार नाही, आम्ही मागे जाणार नाही. म्हणून आम्ही देवाची मुलं आहोत. आम्ही देवाची मुलं नसतो म्हणजे आम्हाला देवाची ओळख नसती, देवाच्या पुत्राची ओळख नसती, आम्ही कधीच येशूला सोडून दिलं असतं. पण जर आम्ही आत्तापर्यंत टिकून आहोत, ह्याचा अर्थ आम्ही देवाची मुलं आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुढे वचनात योहान म्हणतो की ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही. का ओळखीत नाही त्याचं कारण पुढच्या वचनात दिलेलं आहे. कारण त्याने त्याला ओळखले नाही. जग आपल्याला ओळखत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला अनुभव आहे की आपण येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपले घरचेच लोक आपल्याला त्रास देऊ लागले, किंवा आपले कोणी शेजारी म्हणा, आपले नातेवाईक म्हणा, आपल्याला ते समजत नाहीत, समजून घेत नाहीत. एक वेळ अशी होती की आपण त्यांच्याबरोबर तासनतास राहायचो, बोलायचो, त्यांना वेळ द्यायचो. आणि आता येशूमध्ये आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलणं कमी केलं, त्यांच्या रस्त्याला जाणं कमी केलं, आपण आपला जीवनमार्ग बदलायला सुरुवात केली. त्यामुळे आता ती लोक आश्चर्य करतात की ही पहिली अशी नव्हती, हा पहिला असा नव्हता, मग असा कसा बदलला, असा कसा हा झाला. म्हणून तर बायबलमध्ये वचन आहे की तुम्ही त्यांच्यामध्ये सामील होत नाही हे पाहून ते आश्चर्यचकित होतात आणि ते निंदा करतात तुमची. आपण त्यांच्यामध्ये सामील होत नाहीत, त्यांच्याबरोबर बोलत नाहीत, ते ज्या मार्गाने चालतात, ते जे करतात तसं आपण करत नाही, म्हणून आता त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते आपल्या पाठीमागे आपली निंदा करतात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण ते आपल्याला समजून घेऊ शकत नाही, ते आपल्याला ओळखत नाहीत. का ओळखत नाहीत? कारण आपण आता साधी माणसं राहिलेली नाही आहोत, आपण देवाची मुलं बनलेली आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाची मुलं बनलेली आहोत, पवित्र आत्म्याचे वाटेकरी झालेले आहोत, गौरवाचा आत्मा आपल्यावर आलेला आहे, म्हणून जग आपल्याला ओळखू शकत नाही. पण याचं खरं कारण पुढच्या वचनात दिलेलं आहे की जग आपल्याला का ओळखू शकत नाही, ह्याचं कारण पुढच्या वचनात दिलेलं आहे. योहान असं म्हणतो, कारण त्याने त्याला ओळखले नाही. त्याने म्हणजे कोणी? जगाने. कोणाला ओळखले नाही? त्याला ओळखले नाही म्हणजे कोणाला? येशूला. जगाने येशूला ओळखले नाही आणि म्हणून जग आपल्यालाही ओळखू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या देवाने हे जग निर्माण केलं, त्या परमेश्वराचा एकमेव पुत्र ह्या जगामध्ये 2000 वर्षांपूर्वी येऊन गेला.
तो जेव्हा या जगात होता त्याने जगाला देवपित्याच्या आज्ञा, त्याची वचनं आणि त्याच्या ज्या इच्छा होत्या त्या जगाला शिकवल्या, जगासमोर प्रकट केल्या. परमेश्वर कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ते सगळं त्याने जगासमोर प्रकट केलं. त्याने आपल्या पूर्ण आयुष्यात, येशू जवळजवळ 33 ते 33.5 वर्ष या पृथ्वी तलावर होता. एवढ्या आयुष्यामध्ये त्याने एकही पाप केलं नाही, एकही नाही. कधीच त्याने सैतानाचं ऐकलं नाही, परंतु उलट त्याने आजाऱ्यांना बरं केलं, भूतं घालवली, आंधळ्यांना दृष्टी दिली आणि जे दिनदुबळे होते, जे कमजोर होते, अशक्त होते, गरीब होते, त्याने त्यांचा कैवार घेतला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. हा त्या निर्माणकर्त्याचा पुत्र आहे, ज्याने जग निर्माण केलं, अवघं घडवलं. त्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हा येशू ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू कोण आहे? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कलस्सेकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये तुम्हाला प्रभू येशूच्या जी खरी ओळख आहे त्याविषयी तुम्हाला वाचायला मिळेल. कलस्सेकरांस पत्र अध्याय 1 मध्ये तिथे असं दिलेलं आहे की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सगळ्या उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, म्हणजे सगळ्यात मोठा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आकाश आणि पृथ्वी, आकाशाखाली जे काही आहे, मग ते दिसणारं असो की न दिसणारं असो, ते सगळं काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि जे निर्माण झालेलं आहे ते कोणासाठी निर्माण झालेलं आहे? फक्त प्रभू येशूसाठी. आणि येशूद्वारेच सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे जे काही या विश्वात अस्तित्वात आहे ते सगळं प्रभू येशूमध्ये अस्तित्वात आहे. आणि तो सगळ्यांच्या पूर्वीचा आहे, म्हणजे त्याच्या आधी कोणी नव्हतं, त्याच्या पूर्वी कोणी नव्हतं. तोच पहिला आहे आणि तोच शेवट आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी इस्रायल देशामध्ये येऊन गेला. आणि हा देवाचा पुत्र होता, हे तो देव होता, हे पण त्याने सिद्ध केलं. तो सामान्य माणूस बनला होता, सामान्य मनुष्य बनला होता, परंतु तो देव होता हे त्याने सिद्ध केलं. आणि त्याने सिद्ध करूनसुद्धा पुष्कळ लोकांनी त्याला ओळखलं नाही, उलट त्याला क्रूसावर मारून टाकलं, त्याचे हाल केले, त्याला मारण्यात आलं, त्याच्या शरीराचा चेंदामेंदा करण्यात आला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काही लोकांना प्रश्न पडतो की जर तो देव होता मग त्याला का मारलं गेलं? त्याचं कारण आपण जी ही वचनं वाचली, अध्याय 3 वचन 1 हे जे आपण वाचलं, ह्याच्यामध्ये शेवटच्या वचनात त्याचं कारण दिलेलं आहे की का त्याने येशूला क्रूसावर खिळून मारलं, का त्याचा छळ केला गेला, का त्याच्या शरीराचा चेंदामेंदा केला गेला, का त्याचा जीव घेतला गेला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहान म्हणतो शेवटच्या वचनामध्येच की त्याने त्याला ओळखले नाही. त्याने म्हणजे जगाने येशूला ओळखले नाही. येशू कोण होता? येशू माणूस नव्हता, येशू देव होता. येशू सर्वसमर्थ परमेश्वर होता. तो मनुष्य बनून ह्या जगामध्ये आला होता, कारण त्याला मानवाच्या पापांची शिक्षा स्वतःवर घ्यायची होती आणि माणसांच्या पापांसाठी त्याला क्रूसावर मरायचं होतं. मानवासाठी त्याला रक्त ओतायचं होतं आणि त्याद्वारे माणसाला तारण मिळवून द्यायचं होतं. म्हणून तो या जगात आला होता, पण प्रत्यक्षात तो माणूस नव्हता, मानवी रूपात आलेला तो जिवंत देव होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असा हा देवाचा पुत्र, जसं बायबल मी तुम्हाला सांगितलं त्याच्या स्वरूपाविषयी की त्याच्याद्वारे सगळं अवघड निर्माण झालं, जग उत्पन्न झालं, सगळं काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आलं. मग त्याला का मारलं गेलं? ह्याचं कारण हे आहे की त्या जगाने त्याला ओळखलं नाही. ज्या इस्रायल देशामध्ये येशू जन्माला आला, तिकडे जे शास्त्री परुषी यहुदी लोक होते, याजक वर्ग होता आणि पुष्कळ यहुदी लोक ज्याने येशूला ओळखलं नाही. कारण बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की येशूला ते सुताराचा मुलगा समजत होते, सुताराचा पुत्र, कारण त्याचे वडील सुतार होते, कार्पेंटर. आणि येशू जे ज्ञान द्यायचा आणि लोकांना बरं करायचा आणि जी अद्भुत कामं करायचा ती पाहून शास्त्री परुषी लोक त्याच्यावर जळायचे. कारण त्यांना का आश्चर्य वाटायचं आणि का जळण व्हायची? कारण ते पण शास्त्रपंडित होते,
त्यांना पण नियमशास्त्र माहीत होतं आणि आमच्याकडे एवढं ज्ञान नाही, आम्ही लोकांना इथे बरं करू शकत नाही, कोणाचा ताप काढू शकत नाही, आणि हा एक सामान्य माणूस एवढे चमत्कार कसे करतो आणि एवढं ज्ञान कसं लोकांना देतो, ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्या आश्चर्य वाटून त्यांच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्या निर्माण झाली येशूबद्दल. आणि ह्याचं कारणच हे, कारण त्यांनी येशूला देव म्हणून ओळखलं नाही, देवाचा पुत्र म्हणून त्यांनी ओळखलं नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांनी येशूला क्रूसावर खिळून मारलं. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याचं देवत्व सादर केलं, सिद्ध केलं जगासमोर. तुम्ही बायबल वाचलं असेल, आपण वाचतो बायबलमध्ये येशूने किती चमत्कार केलेले आहेत. येशूने केवळ स्पर्शाने आणि बोलण्याने, शब्दाने आजारी लोकांना बरं केलं. शब्द बोलून आणि स्पर्श करून आजाऱ्यांना बरं केलं. एकदा 10 कुष्ठरोगी जात होते, ज्यांच्या अंगावर कुष्ठ होतं, अंगाला दुर्गंधी येत होती, अंगाला चिंध्या बांधलेल्या होत्या. ते लोकांमध्ये राहत नव्हते, आपल्या घरांमध्ये राहत नव्हते, त्यांच्यासाठी राहण्याची जागा वेगळी होती, त्यांना जगाने नाकारलेलं होतं. असे हे कुष्ठरोगी एकदा जात होते रस्त्याने. त्याने कधीतरी येशूविषयी ऐकलं होतं की येशू लोकांना बरं करतो. आणि एकदा येशू त्याच्या शिष्यांसमवेत येत होता आणि जेव्हा ह्या कुष्ठरोग्याने येशूला पाहिलं तेव्हा त्याने येशूला हाक मारली आणि ते म्हणाले, प्रभूजी आमच्यावर दया करा. आणि प्रभूने फक्त लांबून त्यांना पाहिलं आणि लांबून प्रभूने त्यांना सांगितलं दुरूनच की जा आणि याचकांना दाखवा. त्यांनी प्रभू येशूच्या शब्दाचं पालन केलं आणि ते जायला निघाले. कारण येशू म्हणाला जा आणि याचकांना दाखवा. प्रत्यक्षात ते बरे झाले नव्हते, पण जसं त्यांनी येशूच्या शब्दाखातर पाऊल उचललं त्या क्षणाला त्यांचा कुष्ठरोग निघून गेला. आणि जे 10 कुष्ठरोगी कुष्ठरोगाने पिळलेले होते, ज्यांच्या अंगातून दुर्गंध येत होती, ते पूर्णपणे बरे झाले फक्त शब्दाने. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, आज साधा तापसुद्धा अंगातून निघत नाही, सर्दी खोकला पण वर्षानुवर्षे जात नाही, आणि बाकीचे आजार तर सोडाच. आणि आता असे काही नवीन नवीन आजार निघालेले आहेत ज्यांची नावं पण आपल्याला येत नाहीत, असे आजार आज निघालेले आहेत. आणि प्रभू येशूने मात्र लोकांना शब्दाने आणि फक्त स्पर्शाने बरं केलं. हालेलुया, हालेलुया. ह्यावरून आम्हाला समजते की येशू कोणी माणूस नव्हता, तो देव होता. त्याने मेलेल्यांना जिवंत केलं. 12 वर्षाची तरुण मुलगी मरण पावली होती, तिला प्रभूने जिवंत केलं. आणि जो 4 दिवस लाजर कबरेमध्ये मरून पडला नव्हता, त्याला पुरलं होतं म्हणजे काम संपलेलं आहे. परंतु येशूने त्या 4 दिवस मेलेल्या लाजराला जिवंत केलं. फक्त बोलून, त्याला हाक मारून त्याला बाहेर बोलावलं आणि तो जिवंत झाला. हालेलुया, 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 हालेलुया. एकदा येशू लोकांना शिकवत होता आणि त्याच्या भोवती भरपूर गर्दी होती, कारण प्रभू जिथे असायचा तिथे लोकांची, गरीब लोकांची, सामान्य लोकांची गर्दी असायची. कारण ते दुःखी असायचे, पिळलेले असायचे, आजारी असायचे, आणि त्या लोकांची गर्दी प्रभूच्या अवतीभोवती होती. आणि दिवस मावळला आणि लोकांना घरी जायचं होतं, परंतु लोक गेले नाहीत. येशूबरोबर एक जवळजवळ 2-3 दिवस ते येशूबरोबर राहिले, पण त्यांच्या खाण्याची व्यवस्था करायची होती. 5000हून जास्त लोक होते. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल म्हणते प्रभू येशूने त्या 5000पेक्षाही जास्त लोकांना फक्त 5 भाकरी आणि 2 मासे ह्यांच्याद्वारे जेवू घातलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. 5000 लोकांपेक्षाही जास्त लोक जिथे हजर होते त्यांना प्रभूने फक्त 5 भाकरी आणि 2 मासे ह्यांच्याद्वारे जेवायला घातलं. एकदा येशू होडीतून आपल्या शिष्यांबरोबर जात होता आणि अचानक त्या होडीमध्ये समुद्रामध्ये वादळ सुटलं, होडी बुडायला लागली. शिष्य घाबरून गेले, प्रभूला म्हणाले, प्रभू उठ, आपण बुडत आहोत, आता आपलं काय होईल. प्रभू येशू उठला आणि तो जो वारा आणि वादळ वाहत होतं त्याने धमकावलं, समुद्राला शांत केलं. प्रभूच्या शब्दासरशी समुद्र शांत झाला आणि वादळही शांत झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काही चमत्कार आहेत, पण बायबल म्हणतो, योहान स्वतः आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो की येशूने एवढे चमत्कार केले की ते सगळे चमत्कार जर लिहून ठेवले गेले असते तर ती पुस्तकं या जगात मावली नसती. एवढे चमत्कार प्रभूने केले. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एवढे चमत्कार करूनसुद्धा लोक त्याला ओळखू शकले नाहीत. जेव्हा येशू स्वतः देव, स्वतः मनुष्य बनून ह्या जगात होता, तरीही लोकांनी त्याला ओळखलं नाही, त्याला क्रूसावर खिळून मारलं. आणि आजसुद्धा या जगामध्ये अशी लोकं आहेत जे येशूचं सामर्थ्य बघत आहेत,
येशू लोकांना बरं करत आहेत ते बघत आहेत, तेव्हा येशू देहरूपात होता, आता देहरूपात नाही आहे. पण जेव्हा ह्या मंचावर तुम्ही साक्ष ऐकता, एखादा माणूस कॅन्सरमधून बरा होतो किंवा कोणत्या दुःखातून बाहेर पडतो, कोणत्या समस्येतून मुक्त होतो, तेव्हा तुम्ही काय बघता? तुम्ही काय पाहता? तुम्ही येशूचं सामर्थ्य पाहता, तुम्ही येशूला पाहता, तुम्ही येशूचं प्रेम अनुभवता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे आम्ही येशूचं सामर्थ्य पाहत आहोत, ज्या आजाराने बरं होताना पाहत आहोत, दुःखातून व्यसनातून मुक्त होताना जे आम्ही लोकांना पाहत आहोत, हे येशूचं सामर्थ्य आहे. आणि येशूचं प्रेम आणि सामर्थ्य प्रदर्शन करण्याची ही येशूची पद्धत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या लोकांनी येशूला ओळखलं नाही म्हणून त्यांनी येशूला मारून टाकलं. परंतु आजही या जगात अशी लोकं आहेत जे येशूला ओळखत नाहीत. एवढं सामर्थ्याचं प्रदर्शन होत असताना, एवढी आजारमुक्ती घडत असताना, एवढं येशूच्या नावाचा महिमा होत असतानाही आजही लोकं येशूकडे येतात, थोडंसं काही मिळालं की समाधान मानतात आणि मग पुन्हा आपल्या मार्गाला निघून जातात. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या लोकांनी येशूला क्रूसावर खिळून मारलं त्यांचा काय फायदा झाला? देवाने योजलं होतं ते देवाच्या पुत्राच्या बाबतीत घडलं. त्याला मरायचंच होतं, बलिदान करायचंच होतं. तो मेला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला. परंतु ज्याने त्याला खिळलं, ज्याने त्याला मारलं, त्यांचं काय झालं? त्यांचं नुकसान झालं. त्यांच्या आत्म्याचं तारण होऊ शकलं नाही. येशूने का चमत्कार केले? का लोकांना बरं केलं? अशासाठी की जगाने त्याला ओळखावं, जगाने त्याला स्वीकारावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याद्वारे त्यांचं तारण व्हावं, त्यांच्या आत्मे सर्व काळाच्या नाशापासून वाचले जावे, म्हणून येशूने सर्व घडवून आणलं, सर्व काही केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहूया. जे नवीन लोक नव्याने येतात येशूकडे, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनात अनुभव तुम्हाला येवो की न येवो, परंतु प्रभूमध्ये चालत राहा, चालत राहा प्रभूमध्ये. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे एका दिवसात आम्हाला नाही समजत. तो देव आहे, तो देव आहे. आम्ही पापी माणसं आहोत, आमची बुद्धी एवढीशी आहे, आमच्याकडे कुठे ज्ञान आहे? तो देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, ज्याला आम्ही कधी मोजू शकत नाही, त्याला एका दिवसात कसं ओळखता येईल? त्याला एका दिवसात आम्हाला कसं समजता येईल? म्हणून एखादी समस्या सुटली नाही, काही प्रॉब्लेम सुटला नाही म्हणून चला बस झालं असा विचार करू नका. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चालत राहा, चालत राहा. जी वेळ तुम्हाला देवाने दिलेली आहे, येत राहा, प्रार्थनेला येत राहा आणि येशूवर विश्वास ठेवा. तुम्ही एकदा विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त तुमचा हात घट्ट पकडतो आणि मग तो तुम्हाला कधी सोडत नाही. तो तुम्हाला तुमच्या प्रत्येक मार्गात, प्रत्येक दुःखात, संकटात तो तुम्हाला साथ देत असतो, तो तुम्हाला चालवत असतो आणि सैतानाच्या सगळ्या बाणांपासून तो तुमचं रक्षण करत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो काल होता, आज आहे, उद्याही असणार आहे. बस आम्ही त्याला शरीराने बघू शकत नाही, परंतु त्याचं काम पाहून आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे, तो खरा आहे आणि तो आमच्यावर प्रेम करणारा देव आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःचं तारण साधून घेतलं पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा आम्ही त्याला ओळखू. आणि त्याची ओळख काय आहे? तो देव आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. बायबल म्हणतं देव आत्मा आहे, त्याला आम्ही बघू शकत नाही, परंतु तोच परमेश्वर मानवी रूप घेऊन या जगात आला, ज्याला आम्ही प्रभू येशू म्हणतो. त्याला आम्ही देव म्हणून ओळखलं पाहिजे. कोणी माणूस किंवा एखादा जादूगार किंवा एखादा गुरु किंवा कोणी मांत्रिक किंवा बरं करणारा कोणीतरी, अशी ओळख आम्ही प्रभूची करून घेऊ नये. तो आमचा प्रभू, आमचा बाप, आमचा प्रेमळ पिता आहे, आमचा सृष्टीकर्ता आहे. ही ओळख आम्हाला त्याची असायला हवी. जर आम्ही ही ओळख आमच्या हृदयात कवटाळून धरली तर आम्ही कधीच त्याचा मार्ग सोडून बहकणार नाही. कितीही संकट आली, कितीही दुःख आली तरी आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, तर पूर्णपणे प्रभू येशूवर विश्वास ठेवा, त्याला ओळखा, त्याला समजून घ्या आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. एकदा तुम्ही विश्वास ठेवला की तुमचे मार्ग आपोआप मोकळे होत जातील. तुम्हाला वाटेल हे कसं होईल, ते कसं होईल, लोक मला काय बोलतील, माझ्याशी कोण काय विचार करेल, हे विचार करू नका. एकदा तुम्ही विश्वास ठेवा, एकदा पाऊल टाका की देव तुमचे सगळे मार्ग मोकळे करणार. हालेलुया, 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 हालेलुया. योहान म्हणतोय की त्याने त्याला ओळखले नाही, जगाने त्याला ओळखले नाही, म्हणून ते आपल्याला ओळखू शकत नाही. जग, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, येशूला
आजही ओळखत नाही आहे, परंतु आपल्यावरची कृपा झालेली आहे आणि भरपूर नवीन लोक आज येशूकडे येत आहेत, अंधारातून प्रकाशाकडे येत आहेत. त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही येशूकडे जरी पहिल्यांदा आलेला असाल तरी तुम्ही येशूवर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्यावर देव दया करील, तुमच्यावर कृपा करील. ज्या संकटात तुम्ही आहात, सैतानाच्या बंधनात आहात, त्यातून देव तुम्हाला बाहेर काढेल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी वाहिलेलं आहे. अशासाठी की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, देवपित्याची इच्छा आहे की आपण त्याची मुलं बनावीत आणि त्याने आपल्यासाठी जे घर स्वर्ग बनवलेलं आहे, आपल्यासाठी महान जागा त्याने तयार केलेली आहे, तिथे आपण पोहोचावे एक दिवस. ही देवपित्याची हृदयाची इच्छा आहे आणि ती इच्छा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पुरी व्हावी अशी देवपित्याची इच्छा आहे आणि प्रभू येशूचीही इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर योहान म्हणतो की त्याने त्याला ओळखले नाही जगाने, परंतु आपण त्याला ओळखायचं आहे आणि या ओळखी संबंधाने आपण पुढे जात राहायचं आहे, दृढ होत राहायचं आहे. कधी प्रभूचा हात सोडून द्यायचा नाही आहे. असं जर आपण करत राहिलो तर आपण देवाच्या कृपेत राहू, नाशापासून आपला बचाव होईल आणि एक दिवस आपण देवाच्या घरात पोहोचू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.